आज पश्चिम बंगालमध्ये एक आदिवासी दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। उद्घाटन पार पडलेलं होतं आणि याच कार्यक्रमाला तृणमूल काँग्रेसनं आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पाठ फिरवलेली होती आणि याच मुद्द्यावरून भाजपनं ममता बॅनर्जींसह तृणमूल काँग्रेसला धारेवर धरलं। पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा अपमान झाला असून तृणमूल काँग्रेसला आदिवासी समाज आणि देश कधीही माफ करणार नाही असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला आहे। टीएमसी सरकार ने देश की राष्ट्रपति आदरणीय द्रौपदी मुर्मू जी का घोर अपमान किया है। टीएमसी ने आदिवासियों के संथाल लोगों के यह अत्यंत पवित्र और महत्वपूर्ण कार्यक्रम का बहिष्कार किया और राष्ट्रपति का बहिष्कार किया। ये राष्ट्रपति जी के अपमान के साथ साथ देश के संविधान का भी अपमान है। पश्चिम बंगाल की प्रबुद्ध जनता टीएमसी को देश के महामना राष्ट्रपति के अपमान के लिए कभी भी माफ नहीं करेगा। दरम्यान हे जे सगळं प्रकरण होतं, जे प्रोटोकॉल तोडण्याचं जे सगळं प्रकरण होतं पश्चिम बंगालमधलं, याची जी सगळ्याची दखल आहे ती केंद्रीय गृहसचिवांनी घेतलेली आणि या सगळ्या प्रकरणी आता त्यांनी अहवाल सादर करण्याचे निर्देश हे दिलेले आहेत। प्रोटोकॉलनुसार राष्ट्रपतींचं स्वागत झालं नसल्याचा आरोप करण्यात आला। आंतरराष्ट्रीय संताल परिषद दार्जिलिंगला का हलवली अशी विचारणाही त्यांनी या माध्यमातून केलेली आहे। ममता बॅनर्जी माझी बहीण आहे, रागवली असेल अशी प्रतिक्रिया या सगळ्या कार्यक्रमाच्या दरम्यान राष्ट्रपती यांनी दिलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।